सत्ताधारी जे आहेत ते आमच्या उमेदवारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत। अगदी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील मॅनेज करता येईल का असे प्रयत्न सुरू आहेत की काय अशी देखील शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे। कारण तसं वातावरण या शहरामध्ये तयार केलं जात आहे। विरोधकांचे लांब पर्यंत त्यांचे पॅनल देखील होऊ शकले नाही, हे त्यांचं दुर्भाग्य नाही, दुर्दैव आहे। आणि त्यांच्याकडे माणसं नाहीत, उमेदवार नाहीत, फक्त मग आता प्रसिद्धी मिळवायची। ती कशी मिळवायची तर त्यांच्या दुसऱ्याविषयी वाईट वागता बोललं, बिनबुडाचे आरोप केले म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि मत मिळेल असा त्यांचा जो गोड गैरसमज आहे तो चुकीचा आहे। मी शिर्डीकरांना हे लक्षात आणून देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सगळ्या उमेदवारांच्या समक्ष आम्ही सगळ्यांनी शपथ नाही घेतली, आम्ही साईबाबांची शपथ घेतलेली नाही, आम्ही कुणालाही शपथ दिलेली नाही। आम्ही फक्त एकमेकांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही कोणत्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी पडणार नाही, कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रांना आम्ही आमचा बळी देणार नाही, आमच्यातला एकही उमेदवार फुटणार नाही, ही आम्ही या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे। आम्ही आमच्या एकमेकांच्या हातावर हात ठेवून ती प्रतिज्ञा केलेली आहे। याच्यामध्ये शंका असायचं कारण नाही, फक्त लोकांच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, अफवा पसरवायची, हे जे सुरू आहे याच्यासाठी आम्ही आज सगळे एकत्र आलो। आम्हाला खरं म्हणजे आम्ही सगळे प्रचारामध्ये व्यस्त आहोत आणि आमचा प्रचार देखील तुम्ही पाहत असाल, तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल की लोकांना वाटते शांत का आहे। आम्ही शांत नाही, आम्ही आमचं जे काही सुरू आहे ते अतिशय व्यवस्थित संत गतीने आम्ही सशाबरोबरची लढाई कासवाच्या गतीने आम्ही लढत आहोत आणि ही लढाई आम्ही लढत राहू। यश अपयश याच्यावर आम्ही फार लक्ष देत नाही, परंतु निवडणूक मात्र झाली पाहिजे। माझी विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना देखील विनंती आहे, आमच्यासारखे गरीब कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरं जात आहे, तुम्ही ही निवडणूक लढवा ना, तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे। ही निवडणूक लढवल्यानंतर लोकशाहीने जो सगळ्यांना अधिकार मताचा दिलेला आहे तो अधिकार त्यांना प्राप्त होईल। ते मतदानाच्या दिवशी सकाळी उठून मतदानाला येतील, त्यांना ज्यांना करायचं त्यांना ते मतदान करतील। परंतु तुम्ही याला मागं घे, त्याचा विड्रॉल घे आणि जनतेला नको असलेले नगरसेवक पदाचे असतील, नगराध्यक्ष पदाचे असतील, जनतेच्या मनात नसलेले लोक जर तुम्ही तिथं बळजबरीने नेऊन बसवले तर 5 वर्ष परत त्या लोकांच्या मध्ये एक कायमचं एक वातावरण ते मानगुटावर त्यांच्या भूत बसलेला असेल की हे सगळं हे लोक का करतात। उद्या म्हणजे काही जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं, जसे आज जे अपक्ष झाले आहेत त्यांना काही मजबुऱ्या त्यांच्या होत्या, तर माझी जे सत्ताधाऱ्यांना परत एकदा विनंती आहे, तुम्ही इतर ठिकाणी त्याचा कुठं तुम्हाला वापर करता आला तर जरूर करा, परंतु हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो लोकशाहीच्या पद्धतीने साजरा होऊ द्या, निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी होऊ द्या आणि ही निवडणूक झाल्यानंतर जे काही निकाल येतील, मी तर म्हणतो तुम्ही आमचं डिपॉझिट जप्त करा, लढा ना तुम्ही लढायचं सोडून अडवायचं काय प्रयत्न करताय। या निमित्ताने फक्त हे आज आपल्याला सांगायचं होतं। दबाव टाकला जातो, दबाव टाकताना कुणी त्याचा पुरावा सोडत नाही, दबाव जेव्हा कुणी टाकतो ना तेव्हा त्याचा कुणी पुरावा सोडत नाही। पण मी तुम्हाला सांगतो, दबाव टाकला जात आहे, प्रलोभनं दिली जात आहे। माननीय पालकमंत्री महोदय यांनी कुठल्याही प्रकारचं दडपशाही या ठिकाणी केलेली नाही। खऱ्या अर्थानं शिर्डी नगर पंचायतीत महायुती, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, शिंदेगड हे आम्ही महायुतीत लढत आहोत आणि आमचा पूर्ण पॅनल या ठिकाणी व्यवस्थित सन्मानपूर्वक जागा देऊन तयार केलेला आहे आणि विरोधकांचे लांब पर्यंत त्यांचे पॅनल देखील होऊ शकले नाही, हे त्यांचं दुर्भाग्य नाही, दुर्दैव आहे। आणि त्यांच्याकडे माणसं नाहीत, उमेदवार नाहीत, फक्त मग आता प्रसिद्धी मिळवायची। ती कशी मिळवायची तर त्यांच्या दुसऱ्याविषयी वाईट वागता बोललं, बिनबुडाचे आरोप केले म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि मत मिळेल असा त्यांचा जो गोड गैरसमज आहे तो चुकीचा आहे। लोकांमध्ये जावं लागतं, बसावं लागतं, उठावं लागतं, काम करावं लागतं, कामासाठी पळावं लागतं, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करावा लागतो, तर जाऊन कुठे लोक विचारतात पक्षवृद्धी होते। लोक टीका टिप्पणी करून पक्षवृद्धी होत नसते, त्यांच्या नेत्यांनाही
शिर्डीच्या अध्यक्षांना इतर जे कोणी असतील इलेक्शन करणार, आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनेच इलेक्शन करणार आहोत. जर त्यांना त्याच्यात कुठं डाऊट असेल, शंका असेल, तर भारत हे संविधानानं चालणारा देश आहे. संविधानाचे कोर्टाचे दरवाजे सदैव सर्वांसाठी उघडे आहेत. असे बिनबुडाचे आरोप करून स्वतः मोठं होता येत नाही, हे त्या नेत्यांना समजलं पाहिजे. नसेल समजलं तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मुळात ज्या काँग्रेसने 50 वर्ष ह्या देशावर राज्य केलं, त्यांचा शिर्डी नगर पंचायतीत उमेदवार मिळू शकत नाही. त्यांना 24 जागापैकी त्यांना 10 जागा सुद्धा लढता येत नाही. हे दुर्दैव आहे, अपयश आहे, मान्य केलं पाहिजे आणि पक्षवृद्धीसाठी काम केलं पाहिजे. लोकांवर बिनबुडाचे आरोप या निमित्ताने करू नये. आता खऱ्या अर्थानं त्या लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन करण्याची या निमित्तानं गरज आहे. खऱ्या अर्थानं जर त्यांच्या नेत्यांना व्हिजन असतं तर त्यांच्या नेत्यांच्या गावामध्ये त्यांचा पॅनल होऊ शकला असता, त्यांचा नगराध्यक्ष बसवू शकला असता. तर शिर्डीत त्यांचा कसा पॅनल बनेल किंवा कशी त्यांची वृद्धी होईल, त्यांनी आत्मचिंतनाची या निमित्तानं गरज आहे.